देवाला धन्यवाद असो. आपण प्रेषितांची कृत्य याचं 17वा अध्यायामध्ये आहोत ना. आताच वहिनींनी आपल्याला सांगितलं की आपण 10व्या वचनामध्ये आलेलो आहोत ना. 10 पासून पुढे आज आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण अभ्यास केला प्रियांनो. एक दिवसाची सुट्टी झाली म्हणून आपण उजळणी करूया. पौल, सिला, तिमोथेय, बऱ्याच अभ्यासकांचं म्हणणं आहे, मी लूकचं नाव घेत नाहीये, कारण बऱ्याच अभ्यासकांचं म्हणणं आहे की ह्या मिशनरी जर्नीमध्ये लूक फिलिप्पेमध्येच थांबलेला आहे ना. आपण त्याचा अभ्यास केला की फिलिप्पेमध्ये, मासेदोनियामध्ये सर्वात पहिल्यांदा ते फिलिप्पे या नगरात गेले ना. फिलिप्पे या नगरामध्ये लुदिया स्त्रीच्या घरी राहिले. तिने वचनाचा स्वीकार केला. जी मुलगी देवज्ञ प्रश्न सांगायची, जिला ते दुरात्मा, ते पिशाच लागलेलं होतं, तिला पौलाने तिची सुटका केली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तिच्यामधून ते पिशाच निघालं है ना. आणि ज्या धन्यांना ती भरपूर पैसा मिळवून देत होती, त्यांनी काय केलं, पौलाविरुद्ध त्या पौल आणि सिला यांना तुरुंगात टाकण्यात आलं है ना. आपण त्याचा अभ्यास केला आणि देवाने अद्भुतरित्या तुरुंगातून पौल आणि सिला यांची सुटका करवली. काय झालं, मोठा भूमिकंप झाला है ना. तुरुंगाचे पाय डगमगले, दरवाजे उघडले. आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठी चांगली गोष्ट काय झाली की त्या तुरुंगाच्या नायकाचा तारण झालं. फक्त त्याचंच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं तारण झालं. त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. हालेलुया. त्याच्यानंतर आपण अभ्यास केला प्रियांनो की तिथे त्यांना जेव्हा त्या तुरुंगाचा जो अधिकारी मॅजिस्ट्रेट होता, त्यांनी काय सांगितलं, पौल आणि सिला यांना सोडून द्यावं. पण पौलाने काय विनंती केली की आम्ही रोमी नागरिक असताना त्यांनी आमच्यावर अपराध सिद्ध न होता, आमची चौकशी न करता फटके मारून आम्हाला तुरुंगात टाकलं, तर आता आम्हाला गुप्तपणे सोडता कामा नये. त्यांनी येऊन उघडपणे आम्हाला सोडलं पाहिजे. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने पौलाला काय विनंती केली की तुम्ही या नगरातून निघून जा. मग त्या नगरातून निघून पौल, सिला, तिमोथेय कुठे आले? आपण 17व्या अध्यायात काय अभ्यास केला? कुठे बरं आले ते? थेसलोनिका येथे. येस, हालेलुया. थेसलोनिका येथे आले है ना. आणि थेसलोनिका येथे त्यांनी आपल्या परिपाठाप्रमाणे सर्वात पहिले कुठे गेले? वचन सांगण्यासाठी, वचनाची सुवार्ता सांगण्यासाठी कुठे गेले? यहुद्यांच्या सभास्थानात. येस, हालेलुया. यहुद्यांच्या सभास्थानात. आता थेसलोनिका येथे यहुद्यांचं सभास्थान आहे म्हणजे काय? पुणे येथे चर्च आहे म्हणजे काय? त्याचा अर्थ काय होतो? इथं ख्रिस्ती लोक, विश्वास ठेवणारी लोक आहेत. येस, जिथे ख्रिस्ती लोक आहेत तिथे चर्च आहे ना. जिकडे यहुद्यांचं सभास्थान आहे, आपण समजून घेऊया प्रियांनो, कारण प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण हा अभ्यास करत आहोत है ना. ज्या ठिकाणी पहिल्याने यहुद्यांच्या सभास्थानात जा, ज्या नगरामध्ये यहुद्यांचं सभास्थान आहे, अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी 10 यहुदी असतील तिथे एक यहुद्यांचं सभास्थान बांधलं जात असत. आणि यहुद्यांच्या सभास्थानामध्ये फक्त यहुदी जमत नसत. ज्या विदेशी लोकांमध्ये यहुद्यांचं सभास्थान असेल तिथे परमेश्वराचं म्हणजे मोशेचं नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ वाचून दाखवले जात. तिथे फक्त यहुदी नाही तर परमेश्वराचं भय धरून चालणारे विदेशी जेंटाइल्स है ना, हेलेनी, हे लोक सुद्धा जमत असत है ना. आपण आणि देवाचं भय धरून चालणारे, इस्रायलाच्या देवावर प्रीती करणारे किंवा इस्रायलाच्या देवाची वचने स्वीकारण्यास किंवा ऐकण्यास उत्सुक असणारे लोक सुद्धा त्या सभास्थानामध्ये जमत असत है ना. आपण अभ्यास केला की थेसलोनिका येथे यहुद्यांच्या सभास्थानात पौलाने त्यांना 2 गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न केला. कोणत्या 2 गोष्टी मला कोणी सांगेल का? ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि त्याने मेलेल्यातून पुन्हा उठावे. हालेलुया. यहुद्यांना हेच पटवणं गरजेचं आहे. समजून घेऊया प्रियांनो. यहुद्यांना मोशेचं नियमशास्त्र माहिती आहे, त्यांना अब्राहम, इसाक, याकोबाचा देव माहिती आहे, देवाचं नीतिमत्व माहिती आहे, देवाने लावून दिलेले इस्रायलाचे सर्व नियम त्यांना पाठ आहेत. ते सर्व संदेश ते मोशे यांना ओळखतात. पण ते कुणाला ओळखत नाही? ज्या मसीहाला देवाने पाठवलेला आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ते ओळखत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तच हा मसीहा आहे आणि त्याने दुःख सहन करावं आणि पुनरुत्थित व्हावं ह्याचं अगत्य आहे. हे पौलाने तिथे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण त्याचा अभ्यास केला की अनेकांनी
आनंदाने त्या सुवार्तेचा स्वीकार केलेला आहे. काही यहुद्यांनी, काही परदेशी लोकांनी, बऱ्याचशा स्त्रियांनी, हेलेनी लोकांनी, अनेकांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. पण जसं सगळीकडे विरोधक असतात है ना, तसं थेसलनिका येथे देखील विरोधक होते. आणि इथे त्यांनी काय केलं, उचलून पौलाला तुरुंगात टाकलं का? थेसलनिका येथे काय घडलं, कुणी सांगेल का पटकन? कुणाला त्यांनी धरलेलं आहे आता? योसानाला योसानाच्या घरी पौल आणि सिला असतील असं त्यांना वाटत होतं, पण ते काही तिथे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी योसानालाच पकडलं. है ना, पौल आणि सिलाला पकडायला गेले होते. पौल, सिला, तिमोथेय म्हणून ते ज्याच्या घरी थांबले त्याच्या घरी गेले, योसानाच्या घरी, आणि मग त्यालाच त्यांनी धरून आणलेलं आहे. आणि त्याला काय म्हटलं, हा ह्याने कुणाला राहायला जागा दिलेली आहे, त्यांच्यासाठी काय विशेषण वापरलेलं आहे? पौल, सिला, तिमोथेय यांच्यासाठी काय बरं विशेषण वापरलं? ज्यांनी जगाची उलथापालत केली. हालेलुया. ज्यांनी जगाची उलथापालत केली आहे ना, आपण त्याचा अभ्यास केला प्रियाने. ख्रिस्ती हे नाव देखील तुम्हाला आणि मला उपरोधात्मक देण्यात आलं है ना, म्हणजे निंदा करण्यासाठी. हे ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताचे, हे ख्रिस्ती आहे. तसं हे बघा, हेच ते जगाची उलथापालत करणारे, पण ही त्यांच्याविषयीची साक्ष आहे प्रियांनो, की ख्रिस्ताच्या आज्ञेप्रती ते किती प्रामाणिक होते. ख्रिस्ताची आज्ञा पाळण्यासाठी ते आत्म्याने इतके सामर्थ्यशाली झाले होते की ख्रिस्ताची जगणे त्यांच्यासाठी ख्रिस्त झालाय. ख्रिस्ताने सांगितलेली आज्ञा पाळत असताना त्यांनी काय केलंय, जगाची उलथापालत केली. जगाची उलथापालत केली म्हणजे काय, जगाचा अधिपती जो सैतान, त्याचे जे स्ट्रॉंग होल्ड्स होते, जी भयंकर मूर्तीपूजेने भरलेली नगरं होती ना, तिथे प्रभूचा प्रकाश त्यांनी नेलेला आहे. जिथे अंधाराचं साम्राज्य होतं त्यांना त्यांनी प्रभूची सुवार्ता सांगितले, प्रभूच्या प्रकाशात आणलेलं आहे. ज्यांनी प्रभूचं नाव देखील ऐकलं नव्हतं तिथे जाऊन त्यांनी सुवार्ता सांगितली. जसं प्रभूने सांगितलं, जगाच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि ते होत असताना हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे की जगाची उलथापालत होणारच. हालेलुया. आणि थेसलनिका येथे देखील आता त्यांना जेव्हा यासोनाला जामीन घेऊन सोडण्यात आलेलं आहे, तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे, पौल, सिला आणि तिमोथेय यांना पुढे एका दुसऱ्या नगरामध्ये पाठवले. आज आपण त्याच्याविषयी वाचणार आहोत. मी विनंती करेन, प्रेषितांची कृत्ये 17:10 वर कुणीतरी वाचा. नंतर बंधुजनांनी पौल व सिला यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहोचल्यावर यहुदांच्या सभास्थानात गेले. आमेन. आता थेसलनिकाकडून ते बिरुया या ठिकाणी आलेत. आपण जरा मॅप मध्ये पाहूया की बिरुया कुठे आहे. अच्छा, मी करू का शेअर? मी करते शेअर. हा मॅप दिसत आहे तुम्हाला सर्वांना? मॅप दिसत आहे का? कोणीतरी माईक अनम्यूट करून सांगा. हो दिसत आहे. येस. बघा तिकडे त्रोआस आहे ना, त्रोआस पासून सुरुवात झालेली आहे. एजियन सीच्या बाजूला त्रोआस, TROAS लिहिलंय है ना. त्रोआस येथून ते मासेदोनिया, थेसलनिकाच्या वरती मासेदोनिया लिहिलंय. हा संपूर्ण मासेदोनिया प्रांत आहे बघा. त्याच्यामधील पहिल्यांदा ते फिलिपाय असं लिहिलंय ना, निओपोलिसच्या वरती फिलिपाय. आधी ते फिलिपाय इकडे गेले. नंतर तिथून आपण अभ्यास केला एम्पिफुली, अपोलोनिया मधून ते थेसलनिका, लाल इंक मध्ये थेसलनिका लिहिलंय. आणि त्याच्याच खाली छोट्या शब्दात बरिया असं लिहिलंय बघा, ज्याला आपण मराठीमध्ये बिरुया म्हणतो. आता थेसलनिका मधून ते बिरुया या ठिकाणी आले. तिथूनच खाली आहे ना थोडं तुम्हाला एथेन्स दिसेल बघा. एथेन्स हे शहर सुद्धा तुम्ही, आणि एथेन्सच्या बाजूला करिंथ आहे बघा, CORINTH लिहिलंय. एथेन्स आणि करिंथ हा देखील प्रांत तुम्ही लक्षात ठेवा. हालेलुया. लक्षात आलं? पहिल्या मी परत हा मॅपचा फोटो ग्रुपवर टाकेल. फिलिपे है ना, मासेदोनियामध्ये आले. त्रोआस येथे असताना त्यांना स्वप्न पडलं की मासेदोनियामधून कोणीतरी बोलवत आहे, म्हणून ते मासेदोनियामध्ये आलेले आहेत, मासेदोनियाच्या प्रांतात. जिथे पहिल्याने फिलिपे या ठिकाणी गेले, नंतर फिलिपे मधून ते थेसलनिकाकडे आले,
आणि आता थैसलनिकामधून कुठे आले? थैसलनिकापासून थोड्याच अंतरावर असलेल्या बिरुया ह्या नगरात आलेले आहेत. आणि पौलाच्या परिपाठाप्रमाणे आताच आपण अभ्यास केला की जिथे यहुद्यांचं सभास्थान असे पहिल्यांदा तो यहुद्यांच्या सभास्थानात जाऊन शिकवत असे ना, आपण त्याचा अभ्यास केला. आणि बिरुया येथे देखील तो यहुद्यांच्या सभास्थानामध्ये आलेला आहे. 11वं वचन वाचा. तेथील तेथील लोक लोक थैसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. आमेन. आमेन. तर बिरुया येथील लोकांचं आधी वर्णन केलेलं आहे. आधी हे नाही सांगितलंय की पौलाने तिथे काय सुवार्थ सांगितले. आधी इथे लूकने डिस्क्राईब करताना लक्षात घ्या, बारकाईने प्रत्येक वचन तुम्ही वाचा प्रियांनो. इथे लूकने वर्णन करत असताना आधी बिरुयाचे लोक कसे आहेत त्याविषयी विशेष साक्ष दिली आहे. काय म्हटलेलं आहे? बिरुया येथील लोक मोठ्या मनाचे होते. आता मला कुणीतरी सांगेल का मोठ्या मनाचे म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो मोठ्या मनाचा, म्हणजे तो संकुचित विचारसरणीचा नाहीये, त्याचं मन मोठं आहे, म्हणजे काय आहे? मी सांगेल. दिलदार. दिलदार. सॉरी, दिलदार. दिलदार. येस, मोठ्या मनाचा. इथे ज्या शब्दाने जसं तुम्ही म्हणताय दिलदार, उदार किंवा दिलदार, तोही एक त्याचा अर्थ होऊ शकतो. इकडे कुठल्या अर्थाने वापरले असं तुम्हाला वाटतं? मोठ्या मनाचा म्हणजे काय? जसं की अंतःकरणापासून त्यांनी स्वीकार केलाय. सॉरी, अंतःकरणापासून त्यांनी वचनाचा स्वीकार केलाय. अंतःकरणापासून स्वीकार केलाय म्हणून म्हटलंय. येस, अजून मोठ्या मनाचे आहेत म्हणजे काय? त्यांनी येशूचं वचन स्वीकारलं, त्याला विरोध केला नाही. विरोध केला नाही. येस, त्यांनी ते केलं, पण त्यांचं मन मोठं आहे म्हणजे इथे काय म्हणता येईल का? कसं तुम्ही एक्सप्लेन कराल? त्यांचं मन मोठं आहे म्हणजे मी सांगते की इंग्लिशमध्ये ज्याला आपण ब्रॉड माइंडेड म्हणतो, म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो की संकुचित मनोवृत्तीचे नाहीये. म्हणजे कशी आहेत? मोकळ्या मनाचे असे. मोकळ्या मनाने जे येत आहे ना त्याचा स्वीकार करण्यास, संकुचित विचारसरणीचे किंवा नॅरो माइंडेड जसं इंग्लिश मधून आपण त्या शब्दाचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करूया. नॅरो माइंडेड कधी म्हणतात? म्हणजे त्यांच्याकडे कुठलीही गोष्ट किंवा देवाचं वचन असू दे, काही त्याचा स्वीकार करण्यास ते तत्पर नसतात, तयार नसतात. त्यांचं मन मोठं नसतं, ते स्वीकारण्यासाठी आपलं मन, आपली विचार क्षमता व्याप्त करत नाही, ते संकुचितच ठेवतात. नाही, आम्हाला ह्याच्यावरच विश्वास ठेवायचा आहे, तुम्ही काय सांगताय ते आम्ही स्वीकारणार नाही. कळलं? असं. पण त्याच्या विरुद्ध बिरुया येथील लोकांविषयी काय म्हटलेलं आहे? ते मोठ्या मनाचे होते. आता त्याच्यासाठी त्यांना त्याचा फायदा कसा झाला? लूक 24:45 वाचा जरा, काय लिहिलंय त्याच्यामध्ये. लूक 24:45. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्यांनी त्यांचे मन उघडले. येस, हालेलुया. कुणाविषयी म्हटलंय हे? कुणाचे मन उघडले गेले इथे? प्रेषितांची. येस, प्रेषितांचं. काय लिहिलंय वचनामध्ये? प्रेषितांचं मन कशासाठी प्रभूने उघडलंय? की त्यांना शास्त्रबोध व्हावा. जोपर्यंत आपलं मन आपण उघडणार नाही, जोपर्यंत आपली संकुचित विचारसरणी आपण सोडणार नाही, तोपर्यंत आपण देवाचं वचन स्वीकारू शकत नाही प्रियांनो. म्हणून इथे बिरुया येथील लोकांबद्दल विशेष करून सांगितलंय की ते मोठ्या मनाचे होते. फर्स्ट पॉइंट. आणि पुढेही अजून महत्वाच्या गोष्टी त्यांच्याबद्दल सांगितल्यात. वचनाचा पुढचा भाग वाचा, 11 वचनामध्ये. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. मोठ्या मनाचे होते. हालेलुया. आणि त्यांनी काय केलं? वचनाचा स्वीकार कसा केला? उत्सुकतेने. काहीतरी नवीन आम्ही ऐकत आहोत, जीवनाचा मार्ग आम्हाला कळत आहे. ज्या इस्रायलाच्या परमेश्वराविषयी आम्ही रोज सभास्थानामध्ये ऐकत आहोत, त्याचे पुढचे मार्ग हा मनुष्य आम्हाला सांगत आहे, तारणाचा मार्ग कळवत आहे. उत्सुकतेने, है ना, कुतूहल. आपणाला रोज उत्सुकता असते, अरे आज आम्ही काय शिकणार आहोत,
आज वचनामधून पवित्र आत्मा आम्हाला काय प्रकट करणार आहे. दर रविवारी आपण त्याच उत्सुकतेने चर्चमध्ये जातो ना, की आज आम्हाला काय मानना मिळणार आहे. जसं आपण बायबल स्टडीला रोज बसतो, की आज देवाचा आत्मा आम्हाला काय शिकवणार आहे. त्या उत्सुकतेने त्यांनी काय केलेलं आहे, वचनाचा स्वीकार केलेला आहे. आणि तिसरी अजून मोठी महत्वाची गोष्ट काय केली आपण वचनामध्ये वाचलं, ते प्रतिदिवशी, फक्त 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 महिने नाही, 2 वर्ष नाही, तर प्रतिदिवशी वचनामध्ये लिहिले, प्रतिदिवशी ते शास्त्रामध्ये ह्याचा शोध करत होते. हालेलुया. योहान 20:31 वाचा आधी. योहान 20:31 काय म्हटलंय, आपण त्याचा अभ्यास केलाय नेहमी. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. आमेन. आमेन. ना आपण नेहमी अभ्यास केला. योहान कृत शुभवर्तमान मध्ये जी वचने लिहिलेली आहेत त्याचं कारण, किंबहुना संपूर्ण शास्त्रामध्ये जी वचने आहेत ती का लिहिली गेली आहेत, कारण ती वाचून तुम्ही ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे यावर विश्वास ठेवावा आणि त्याद्वारे तुम्हाला तारण प्राप्त व्हावं, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. म्हणून तुम्ही वचन वाचणं, त्या वचनामध्ये त्याचा शोध करणं अगत्याचं आहे. प्रभूने काय म्हटले, योहान 5:39 वाचा. योहान 5:39. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते, आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. आमेन. ना प्रभूने कोणाला म्हटलं, हे शास्त्री पुरुषांना म्हटलं, कारण खरोखर ते रोज शास्त्र वाचत असत. त्यांना असं वाटत असे की आम्ही नियमशास्त्राचा अभ्यास केला तर ह्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. पण त्याचा मूळ गाभास ते समजले नाही की नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ ज्याच्याकडे दर्शवितात, ते ज्याविषयी साक्ष देतात, त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. इथे ते उणे पडले, ते इथपर्यंत आले, त्यांनी नियमशास्त्रावर विश्वास ठेवला, त्यांनी संदेष्टाच्या ग्रंथावर विश्वास ठेवला, पण त्याच्यामध्ये ज्याच्याविषयी सांगितलेला आहे, जो तारणाचा मार्ग आहे, जो मार्ग सत्य व जीवन आहे, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्याला ते ओळखू शकले नाही. समजून घेऊया, यहुद्यांच्या सभास्थानामध्ये जेव्हा पौल सांगत असे, तेव्हा यहुद्यांना ही खात्री, किंवा ज्यांनी नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ जे सभास्थानामध्ये रोज ऐकत आहेत, प्रत्येक शब्दाद्वारी ऐकत आहेत, त्यांना हे समजलेलं नाहीये की प्रभू येशू ख्रिस्तच तो मसीहा आहे. म्हणून त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे हे समजावून देणं अगत्याचं होतं. म्हणून पूर्ण तुम्ही पौलाच्या मिशनरी जर्नीमध्ये अभ्यास कराल की पौल जेव्हा यहुद्यांच्या सभास्थानात सांगत असे आणि जेव्हा विदेशी लोकांमध्ये रस्त्यावर, नदीकाठी, किंवा पुढे आपण अभ्यास करणार आहोत विशिष्ट व्यासपीठावर उभा राहून जेव्हा संदेश सांगत असे, त्याची पद्धत वेगळी होती प्रियांनो. कारण जे विदेशी लोक आहेत त्यांना जिवंत देवाची ओळख करून देणं गरजेचं आहे. ते मूर्तीच्या मागे लागलेले आहेत, त्यांना जिवंत देवाची ओळखच नाहीये. पण जे यहुदी आहेत किंवा ज्यांना यहुद्यांचं नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ याच्याविषयी माहिती आहे, ते इस्रायलाच्या देवाला ओळखतात. ते अब्राम, इसहाक, याकोबाचा देव कोण आहे, त्याचं नियमशास्त्र काय आहे हे ते ओळखतात. पण त्यांनी ख्रिस्ताला ओळखलेलं नाही, त्यांनी मसीहाला स्वीकारलेलं नाही. म्हणून इथे पौल जेव्हा बिरुया येथील मंडळी किती आयडियल आहे तुम्ही लक्षात घ्या प्रियांनो. पौलाला किती आनंद झाला असेल त्या लोकांमध्ये बोलताना. पौल ऑफेंड नाही झाला, अरे मी काय सांगतोय ह्याच्याविषयी ते परत शास्त्रात जाऊन शोधतायत, म्हणजे मी काय बोलतोय ह्याच्यावर त्यांचा विश्वास नाही असं आहे का? तर असं नाही प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील फार महत्वाची गोष्ट शिकून घेऊया. आपण जो आपल्या चर्चमध्ये संदेश ऐकतो, ज्या बायबल स्टडी तुम्ही अटेंड करत आहात, ऑनलाईन अटेंड करत आहात, तुम्ही पर्सनली ऑफलाईन जी अटेंड करत आहात, देवाच्या वचनातून कोणताही देवाचा सेवक जेव्हा तुम्हाला सांगत आहे, कोणीही मनुष्य परिपूर्ण नाही, मनुष्य अपूर्ण आहे, पण संपूर्ण सत्य देवाचं वचन आहे. जे वचन तुमच्यापर्यंत येत आहे त्याची तुम्ही पडताळणी करून पहा, तर तुम्ही शास्त्रामध्ये असंच लिहिलंय का हा शोध करून पहा.
बिरुया येथील मंडळीकडून फार महत्वाचं तुमच्या माझ्यासाठी शिकणं गरजेचं आहे. आपलं मन मोठं ठेवायचं, वचनाचा स्वीकार आनंदाने करायचा, पण जे वचन तुमच्या माझ्यापर्यंत येत आहे, कारण जसं प्रभूने म्हटलंय, जिथे प्रभूच्या वचनाचं शिक्षण देणारे आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारेही आहेत, तसेच खोटे शिक्षकही आहेत. लक्षात घ्या. हालेलुया. माझा आवाज क्लिअर येत आहे ना? येस, थँक्यू. म्हणून तुम्हाला आणि मला भुलवलं जाऊ नये म्हणून तुम्ही आणि मी प्रत्येक गोष्ट शास्त्रामध्ये, आज जर आम्ही हा रेफरन्स ऐकलाय, आज जर आम्ही ही नवीन गोष्ट शिकली आहे, तर ती शास्त्रात तशीच दिली आहे का, त्याचा प्रतिदिवशी शोध करून आणि पडताळणी करून पाहणं गरजेचं. म्हणून बिरुया येथील मंडळीबद्दल लूक विशेष त्यांच्याबद्दल आधी लिहित आहेत की तिकडचे लोक कसे होते, मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार करणारे, मोठ्या मनाचे, आणि जे काही पौल शिकवत आहे त्याचा रोज शास्त्रामध्ये शोध करून हे असंच आहे का हे शोधून पाहणारे लोक होते. पुढे काय लिहिलंय आपण वाचूया. 12 आणि 13 वचन वाचा. त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित हेल्लेनी स्त्रिया व पुरुष यांनी विश्वास ठेविला. तरी पण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेसलनिकातल्या यहुद्यांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळून चेतविले. आमेन. काय झालेलं आहे, आता जेव्हा पौलाने देवाची सुवार्ता सांगितलेली आहे, तिकडचे लोक आहे ना, ती म्हणजे असं म्हणूया सुपीक जमीन आहे. देवाचं वचन सुपीक जमिनीवर पडलेलं आहे, त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि अनेकांनी, आपण वचनामध्ये वाचतो, अनेकांनी, अनेक श्रेष्ठ किंवा कुलीन हेल्लेनी स्त्रियांनी आणि पुरुषांनी देखील, तसेच अनेक यहुद्यांनी देखील प्रभूचा स्वीकार केलेला आहे ना, वचनाचा स्वीकार केलेला आहे, आपण वाचतो. हालेलुया. पण तिथे अनेक जणांनी विश्वास धरल्यानंतर काय झालेलं आहे, थेसलनिका येतील है ना. आता थेसलनिका मधून आपण आता नकाशामध्ये पाहिलं, थोड्याच अंतरावर बिरुया हे शहर आहे. थेसलनिका मध्ये जे त्यांचे यहुदी विरोधक होते ते आता इकडे देखील आलेले आहेत. हे असं पहिल्यांदाच घडलेलं आहे का की एका शहरातील विरोधक त्यांचा पाठलाग करत करत दुसऱ्या शहरात आले? हे पहिल्यांदाच घडलंय का? नाही. अजून बऱ्याच वेळा झालंय ना, आपण त्याचा अभ्यास केलाय. इकुन्यामध्येही झालं होतं है ना. त्यांना विरोध करणारे त्यांच्या मागे दुसऱ्या शहरामध्ये आलेले आहेत, आणि दुसऱ्या शहर म्हणजे बिरुयामध्ये देखील येऊन त्या थेसलनिकामधील विरोधकांनी काय केलेलं आहे, आपण वचनामध्ये वाचतो, तिकडेही जाऊन त्यांनी लोकांना खवळून चेतविलेलं आहे. तिकडेही जाऊन त्यांनी लोकांना त्यांच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला. का बरं केलं त्यांनी असं? आपण काल त्याचा अभ्यास केला सोमवारच्या दिवशी. का ते असं करतात? विरोधक का बरं असं करतात? कशाने करतात? कारण त्यांचं असं मत आहे की ते कैसराच्या हुकमावरून वागतात आणि येशू ख्रिस्त कोणी दुसराच आहे असं ते मानतात, असं त्यांचं मत आहे. असं त्यांचं मत आहे, असं ते सांगत आहेत, असं ते दाखवत आहेत. पण त्याचं मूळ कशाशी आहे? मूळ आपण रूट कॉज त्या दिवशी अभ्यास केला. रूट कॉज काय आहे? मूळ कशामध्ये आहे? सुवार्ता कार्य थांबवण्याच. हा, सुवार्ता कार्य थांबवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण का सुवार्ता कार्य थांबवत आहेत? पौलाशी दुश्मनी काढत आहेत का? काय करतायत? का असं करतायत? प्रभूने काय म्हटलं होतं? आपण त्याचा अभ्यास केला, आपण ते संदर्भ वाचलेले योहानामधले. जिथे छळ तिथे देवाचे कार्य माझ्या जोरात. नावासाठी तुमचा छळ होईल. येस, त्यांनी जर माझ्यावर माझा स्वीकार केला असता तर तुमचाही स्वीकार केला असता. जर त्यांनी परमेश्वरावर प्रीती केली असती तर देवपुत्राचा स्वीकार केला असता, देवपुत्राची वचने स्वीकारली असती, आणि देवपुत्राची वचने स्वीकारली असती तर तुमचाही स्वीकार केला. ज्या अर्थी ते जगाचे आहेत, ज्या अर्थी ते अंधाराचे आहेत, ज्या अर्थी त्यांनी माझा द्वेष केला, त्या अर्थी ते तुमचाही द्वेष करतील, तुमचाही छळ करतील. म्हणून तुमचा पाठलाग थेसलनिकापासून बिरुयापर्यंत करत आहेत. त्यांना दुसरं काही काम नाहीये का?
म्हणजे विचार करा किती सूडबुद्धीने, किती द्वेषपूर्ण वृत्तीने ते भरून गेलेले आहेत. कुणाची संतान आहेत? प्रभूने काय म्हटलं त्यांच्याविषयी? त्यांचा बाप कोण आहे? सैतान. जसा तो सत्यात टिकला नाही तसे हे सत्यामध्ये टिकत नाही. जसा तो लबाडीचा बाप आहे हे त्यांच्या पुत्र कन्याप्रमाणे वागत आहेत. तो प्रारंभापासून मनुष्यघातकी होता, तशीच ह्यांची वृत्ती देखील आता मनुष्यघातकी झालेली आहे. ते घात करू पाहत आहेत, खोटे आरोप लावून त्यांना पकडून देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि प्रभूने अजून एक गोष्ट त्याच्यावर ऍडिशनल सांगितलेली, जेव्हा ते लोक असं करतील तेव्हा त्यांना मनामध्ये काय वाटेल? जेव्हा ते तुमचा छळ करतील किंवा तुम्हाला जीवे मारतील तेव्हा त्यांना काय वाटेल? ते काय करत आहेत? कुणाची सेवा करत आहेत? सॉरी, सेवा करताय. मला ऐकायला नाही आलं, सॉरी. काय म्हणाले हिरे? मला ऐकायला नाही आलं. प्रभूची म्हणाले का? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, जेव्हा ते असं करतील त्यांना असं वाटेल की ते परमेश्वराची सेवा करत आहेत, ते योग्य ते करत आहेत, कारण ते भुलवले गेले आहेत, कारण ते अंधारात आहेत, त्यांनी प्रकाशाचा स्वीकार केला नाही. हे मूळ आहे प्रियांनो, हे मूळ समजून घ्या तुम्ही. पुन्हा एकदा ह्याचा उल्लेख यासाठी करत आहे की जेव्हा आपणाला विरोध करतील तेव्हा आपण त्यांचा द्वेष करू नये, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. कारण तुम्हाला आणि मला जो प्रकाश मिळालाय ना, तो प्रकाश त्यांना अजून मिळालेला नाहीये. कधी काळी तुम्ही आणि मी सुद्धा अंधारात होतो प्रियांनो. आपणावर देखील जर कृपा झालेली आहे तर त्यांच्यावर देखील कृपा व्हावी म्हणून आपण मध्यस्थीच करावी. मोशेला नम्र आणि देवाचा आवडता का होता? मोशे शेवटपर्यंत इस्रायलासाठी मध्यस्थी करत होता. काय म्हणाला? की माझं नाव तुझ्या जीवनी पुस्तकातून काढून टाक, पण तू ह्यांचा नाश करू नये. हालेलुया. अब्रामाने कुणासाठी मध्यस्थी केली? कुणी सांगेल का? अब्रामाने कुणासाठी मध्यस्थी केली? सदोम गमोरासाठी. आपला पुत्र लोट. की नगर आहे ना, ज्याचं अजून उदाहरण दिलं जातं. सदोम गमोरा, अजून तिथे वस्ती नाहीये. देवाचा भयंकर शाप आलेल्या नगरासाठी सुद्धा अब्रामाने मध्यस्थी केली. हालेलुया. म्हणून तुम्ही आणि मी, आज तुम्ही आणि मी कृपा पावलेले आहोत, आशीर्वादित आहोत, देवाच्या वचनामध्ये वाढत आहोत. म्हणून आपण त्यांना डिस्पाइस करू नये की जे अंधारात आहे किंवा जे कुंपणा बाहेर आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. त्यांच्यासाठीच तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे की त्यांना देखील आपण प्रकाशात आणू. आज पौल त्यांना हेट करत आहे का? पौल म्हणत आहे का की हा ह्यांच्यावर अग्नी आणून देवा ह्यांचा नाश करून टाक? बघ, थैसलनिकापासून ते बिरुयापर्यंत माझा पाठलाग करत आलेला. पौलाने असं नाही केलं. आपण शिकून घेऊ. आणि इथे येऊन सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? थैसलनिका येथील लोकांना सुद्धा त्यांचं मन भडकवण्याचा किंवा जी सुवार्ता, जे नवीन वचन त्यांना प्राप्त झालेलं आहे, जो तारणाचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्राप्त झालाय, त्याच्या विरुद्ध त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि मग नंतर प्रेषितांनी, बंधुवर्गाने काय केलं आपण वाचूया. 14 आणि 15 वचन वाचा. त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले आणि सिला व तिमोथेय हे तेथेच राहिले. तेव्हा पौलाला पोहोचवणाऱ्यांनी त्याला अथेनेपर्यंत नेले आणि सिला व तिमोथेय यांनी आपल्याकडे होईल तितक्या लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले. आमेन. हालेलुया. आता जेव्हा इथे सुद्धा विरोध होत आहे तेव्हा त्यांनी काय केलं? आपण वचनामध्ये वाचतो, सिला आणि तिमोथेय तिथेच राहिलेले आहेत. पण पौलाला त्यांनी समुद्राच्या मार्गाने दुसऱ्या शहरामध्ये है ना, अथेनेपर्यंत पोहोचवलेलं आहे असं आपण वचनामध्ये वाचतो. का बरं पौलालाच अथेनेपर्यंत पोहोचवलं? काय वाटतं तुम्हाला? काय तर्क तुमचा? पौलालाच का बरं पोहोचवलेलं आहे? कारण लोकांचा पौलासाठी जास्त विरोध होता. येस, कारण कदाचित पौल मुख्य वक्ता असेल है ना. आपण त्याचा अभ्यास केलाय बघा, लुस्त्र येथे पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला एका देवाचं नाव देण्यात आलेलं होतं है ना. मुख्य वक्त्यालाच आधी धरावं, त्याचाच आधी घात करावा म्हणून ते लोक प्रयत्न करत आहेत. म्हणून त्यांनी पौलाला अथेनेपर्यंत पाठवलेलं आहे आणि त्या लोकांपर्यंत, त्या लोकांना
करवी सिला आणि तिमोथेला काय आज्ञा किंवा मेसेज देण्यात आलेला आहे की होईल तितकं लवकर तुम्ही पौलाला येऊन अथेनेमध्ये मिळा ना. होईल तितक्या लवकर तुम्ही सुद्धा बिरुया येथून निघून अथेने इकडे या. हालेलुया. आता समजून घेऊया की पौलाला एका शहरामध्ये छळाला सामोरच आपण ही तर पौलाची दुसरी मिशनरी जर्नी आहे ना. एका ठिकाणी छळ होतोय म्हणून त्याने देवाचं कार्य सोडलंय का प्रियांनो? तो पुढच्या शहरामध्ये जात आहे. आतापर्यंतच्या त्याच्या मिशनरी कार्यामध्ये पौलाने काय शिकलं किंवा तुम्ही आणि मी काय शिकलं कुणी सांगेल का? एका शहरात छळ होतोय दुसऱ्या शहरात जायचं म्हणजे काय काय शिकलो आपण ह्याच्यावरून? आपण त्याचा अभ्यास केलाय म्हणून विचार काय शिकतो आपण ह्याच्यावरून? जिथे छळ जास्त तिथे देवाचे कार्य जोरात. येस, जिथे छळ जास्त तिथे देवाचं कार्य जोरात. जिथे एक दरवाजा बंद होतो तिथे दुसरा दरवाजा उघडतो. हालेलुया. बिरुया थेसलोनिकामध्ये देखील सांगितलं, फिलिपेमध्ये देखील मंडळी स्थापन झाली. आपण पुढे त्याचा अभ्यास करणार आहोत. फिलिपेकरास पत्र, थेसलोनिकाकरास पत्र, तिथे काय केलेलं आहे? पौलाने तिकडे मंडळ्या स्थापन केल्या आहेत. तिथल्या मंडळींना पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे विचार करा तिथे किती विश्वासणाऱ्यांची संख्या वाढत गेली. हालेलुया. म्हणून पौलाने आपलं कार्य विरोधाकडे पाहिलेलं नाहीये. त्याची दृष्टी फोकस त्या वधस्तंभाकडे आहे की जसं वधस्तंभावर ख्रिस्ताने आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे तसं मला शेवटापर्यंत माझी धाव विश्वासूपणे धावायची आहे. म्हणून आता तो बिरुया येथून कुठे आलेला आहे? अथेन्स. इंग्लिशमध्ये त्याला अथेन्स म्हटलं जातं. आपण थोड्याच वेळापूर्वी नकाशामध्ये पाहिलं. थेसलोनिका कडून बिरुया हे देखील एक बंदराचंच ठिकाण होतं आणि त्या बंदरावरून अथेन्स सुद्धा काही अंतरावर खाली अथेन्स, ज्याला माझ्या मते सुरुवातीच्या काळामध्ये ग्रीसची राजधानी अथेन्स होती. आता पण तीच आहे का मला आयडिया नाही, पण तेव्हाच्या काळामध्ये ती अथेन्स ही ग्रीसची राजधानी होती. आता अथेन इकडची लोक अजून वेगळी आणि काय म्हणू मजेदार आहेत. आपण त्याचा अभ्यास करूया. 16 आणि 17 वचन वाच. पौल अथेनेस त्यांची वाट पाहत असता ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्यांच्या मनात संताप झाला. यामुळे तो सभास्थानात यहुद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्या बरोबर दररोज वाद घालत असे. आमेन. आता पौल म्हणाले, चला जोवर सिला आणि तिमोथेय बिरुया येथून येऊन मला भेटत आहे तोवर मी जरा ब्रेक घेतो. जेव्हापासून प्रभूने मला पाचारण केलंय तेव्हापासून मी ऍक्टिव्हच आहे. तेव्हापासून मी मार खातो, तुरुंगात जातो, परत येतो, सुवार्ता सांगतो, परत माझा पाठलाग होतो, परत मी समुद्रातून दुसरीकडे जातो. हेच केलंय. म्हणून तो आराम केलाय का प्रियांनो? आपण वचनामध्ये वाचतो देवाच्या आत्म्याच्या करवी तो इतका प्रामाणिक आहे, इतका प्रामाणिकपणे प्रभूची आज्ञा पाळत आहे की आपण वचनामध्ये वाचतो की तिथे सुद्धा तो सभास्थानामध्ये यहुद्यांबरोबर बोलत आहे, भक्तिमान लोकांबरोबर, आणि बाजारामध्ये त्याला जे इतर लोक आढळले त्यांच्या बरोबरही तो वादविवाद करत असे. आणि ह्या अथेन नगरामध्ये त्याला अशी काही गोष्ट दिसली की त्याच्या मनाचा संताप झाला. काय पाहून त्याच्या मनाचा संताप झाला कोणी सांगेल का? मूर्तींनी भरलेलं संपूर्ण देश. मूर्तींनी भरलेला देश. मूर्तींनी भरलेला देश पाहून त्याचा संताप झालेला आहे. कुणावर संतापलाय तो? तिकडच्या लोकांवर, त्या लोकांच्या त्या धर्मस्थानाच्या पुजाऱ्यांवर. कुणावर संतापला असेल पाहून? काय वाटतं तुम्हाला? कुणावर संतापला असेल? भक्तिमान लोकांवर. सॉरी, भक्तिमान लोकांवर. भक्तिमान लोकांवर संतापलाय. कुणावर संतापलाय? तुम्हाला काय वाटतं? वचनामध्ये फक्त एवढं लिहिलंय की पौलाचा संताप झाला. पौल कुणावर संतापला हे लिहिलेलं नाहीये. हे आपले तर्क आहेत. तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं? कुणावर संतापला असेल पौल? मला वाटते त्याला स्वतःवरच संताप आला असेल. स्वतःवर आला असेल. येस, हे पण एक उत्तर असू शकतं. अजून काय वाटतं तुम्हाला? बाजारात जे त्याला आढळत होते त्यांच्या बरोबर दररोज ते वाद विवाद घालत असे. मग त्या लोकांवर संताप आलाय असं तुम्हाला म्हणायचं? येस. अजून तिकडच्या लोकांवर अजून काय वाटतं? अजून कुणाचं काही वेगळं उत्तर आहे? त्या मूर्त्या बघून कदाचित संतापला असेल. म्हणजे त्या मूर्त्यांवर संतापलाय असं म्हणायचंय का?
तो देवाची सुवार्ता गावोगावी सांगत होता, तरी पण लोक मूर्ती पूजेला जास्त अग्रस्थान देत होते. त्यामुळे तो त्या लोकांवर संतापला असावा की तुम्ही देवाला ओळखत नाही किंवा ज्या मूर्ती आहे त्यांचा तुम्ही स्वीकार करता, म्हणून तो त्या लोकांवर संतापला. त्या लोकांपर्यंत अजून सुवार्ता आलेली नाहीये. अथेनेमध्ये पहिल्यांदाच पौल आलेला आहे. मग पौल तिकडच्या मूर्त्या बघून कुणावर संतापला असेल? अजून काय वाटतं? अजून कुणाचं काही वेगळं उत्तर आहे? कुणावर संतापलाय पौल? अंदाज, सगळ्यांचे आपले अंदाजच आहेत. अजून कुणाचं काही वेगळं उत्तर आहे? स्वतःवरच संतप्लस. स्वतःवर. अजून काही वेगळं उत्तर? परक्या दैवताची घोषणा करतात. मला वाटतं पापावरती संताप आहे. संताप त्या मूर्तीपूजेवरती जे पाप चालू आहे त्या पापावरती संताप आहे. तुम्ही आणि मी विश्वासणारे लोक आहोत. आता समजून घ्या, तुम्हाला आणि मला जर समजा तुम्ही ज्या नगरामध्ये राहत असाल, प्रत्येक जण आपण वेगवेगळ्या नगरामध्ये राहतो. तुम्ही आणि मी जेव्हा नगरामध्ये भयंकर मूर्तीपूजेचं कार्य बघतो, म्हणजे आपण आपल्या भाषेत म्हणूया, आपल्या आजूबाजूला जेव्हा एखाद्या पालखी बघता किंवा एखाद्या मूर्तीची स्थापना होताना बघता, त्या मूर्तीसमोर लोकांना नाचताना बघता किंवा त्या मूर्तीच्या मागे लोक कशी वेड्यासारखी जात आहेत, हे पाहता तेव्हा तुम्हाला कुणावर राग येतो? किंबहुना तुम्हाला आणि मला कुणावर राग आला पाहिजे का? ते लोक अज्ञानी आहेत, त्यांना जिवंत देवाची ओळख नाहीये प्रियांनो. त्यांच्यावर आपण संतापू शकत नाही. आपणाला त्यांच्याशी बोलायची कदाचित अजून संधी मिळालेली नाहीये पौलाप्रमाणे, म्हणून आपण स्वतःवर संतापू शकत नाही. पौलाला असं असू शकतं प्रियांनो, समजून घेऊया. पौलाला तर दुष्टावर संताप आलेला आहे की त्या दुष्टाने ह्या लोकांना किती भुलवलेलं आहे. जिवंत देवापासून दूर राखण्यासाठी किती टेम्पटेशन्स किंवा किती मूर्त्या त्यांच्या समोर, त्या मूर्त्यांनी त्यांचे डोळे आंधळे केलेले आहेत. त्या मूर्ती म्हणजे त्या मूर्तीच्या मागे दुरात्म्यांच्या मागे तो सैतानच आहे, तो दुष्टच आहे. त्या दुष्टावर पौलाला संताप आलेला असणार आहे की हे इतकं सुंदर नगर आहे. त्यावेळी लक्षात घेऊया, एथेन्स हे नगर फार सुंदर होतं, पण भयंकर मूर्त्यांनी भरलेलं होतं. पुढे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत की पौल तिकडच्याच मूर्त्यांचा संदर्भ घेऊन कसं लोकांना सुवार्ता सांगत आहे. पण इथे सुद्धा अथेन येथे सुद्धा आपण एक गोष्ट पाहतो की तिथे सुद्धा सभास्थान आहे, म्हणजे तिथे सुद्धा काही यहुदी लोक होते. सभास्थानामध्ये जाऊन सुद्धा जोपर्यंत सिला आणि तिमोथी आलेले नाहीयेत, तरीही पौलाने आपलं कार्य सुरू ठेवलेलं आहे. आपण वचनामध्ये काय वाचतो? 17व्या वचनामध्ये तो सभास्थानामध्ये यहुद्यांबरोबर, आणि तिकडचे जसं आपण अभ्यास केला की सभास्थानामध्ये फक्त यहुदी लोक जात नसत, ज्यांना भक्तिमान म्हटलेलं आहे. भक्तिमान म्हणजे हे कोण आहेत? हे विदेशी लोक आहेत, पण ते इस्रायलाचा देव अब्राम, इसहाक, याकोबाच्या देवाविषयी देवाचे भय बाळगणारे, जसं कर्नेल्याविषयी साक्ष देण्यात आली होती है ना, तो दानधर्म करणारा, इस्रायलाच्या देवाचे भय बाळगणारा मनुष्य होता. तसेच इथे देखील असे विदेशी लोक आहेत, भक्तिमान लोक त्यांना म्हणण्यात आलेले आहे. त्यांना हे विशेषण वापरण्यात आले की त्यांनी स्वतःला मूर्तीपूजेस वाहून घेतलेलं नाहीये. ते इस्रायलाच्या देवाविषयी उत्सुक आहेत, शिकण्यास, समजून घेण्यास. म्हणून ते यहुद्यांच्या सभास्थानात येऊन दर शब्बात दिवशी काय ऐकत असत? यहुद्यांचं नियमशास्त्र, मोशेच्या नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ ते ऐकत असत. इथे पौल त्या सभास्थानामध्ये येऊन यहुद्यांबरोबर आणि भक्तिमान लोकांबरोबर ही वादविवाद करत असे. वादविवाद म्हणजे काय? डायलॉग. त्यांना शास्त्रामधून प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगत असे. तसेच असं म्हटलेलं आहे की बाजारामध्येही त्याला जे लोक आढळत, त्यांना कोणीतरी असं म्हणेल की पौल वेडाच झालाय सुवार्तेसाठी. हालेलुया. जो भेटेल त्याला, तुला ख्रिस्त माहितीये का? जो भेटेल त्याला, तुला जीवनाचा मार्ग माहितीये का? तुला सार्वकालिक जीवन माहितीये का? ह्या मूर्त्यांच्या, निरर्थक मूर्त्यांच्या मागे तू लागलेला आहेस है ना. पुढे त्याला बडबड्या हेच नाव मिळालेलं आहे अथेनमध्ये. असा तो पौल काय करत आहे? बाजारामध्ये सुद्धा जो भेटत आहे, म्हणजे किती पवित्र आत्म्याने पेटलेला आहे बघा. ज्याला भेटेल त्याच्याबरोबर सुद्धा तो वाद करत आहे. आणि तिथे दोन विशेष गटाचे लोक त्याला मिळाले. 18वं वचन वाचा. तेव्हा एपिकुरनपंथी व स्तोईकपंथी यांच्यापैकी कित्येक तत्वज्ञांनी
त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो? दुसरे म्हणाले, हा परक्या दैवताची घोषणा करणारा दिसतो. कारण येशू व पुनरुत्थान याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करत असे. आमेन. आता इथे दोन पंथाचे लोक त्यांना मिळालेले आहेत. त्यांना वचनामध्ये असं लिहिलेलं आहे एपिक्यूर पंथी, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये एपिक्युरियन असं म्हटलं जातं, आणि स्टोईक पंथी म्हणजे स्टोईक फिलॉसॉफी किंवा त्या तत्वज्ञानाप्रमाणे चालणारे लोक. त्यावेळी लक्षात घ्या प्रियांनो की ग्रीसमध्ये किंवा अथेनमध्ये अनेक मूर्त्यांना, अनेक मूर्तीपूजा म्हणजे त्यांनी अनेक दैवतांचा स्वीकार केला होता, अनेक मूर्त्यांच्या मागे लागलेले होते. त्याचबरोबर अनेक तत्वज्ञानांच्या मागे लागणारे लोकही होते. समजून घेऊया की कुठलाही देव नाही किंवा देव कोणीतरी अज्ञात आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, तर आपण मनुष्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे जगलं पाहिजे. ह्या तत्वज्ञानाप्रमाणे त्याला हेलिनिस्ट फिलॉसॉफी म्हटलं जातं. त्यावेळचे काही मिश्र त्यांना हेलेनी म्हटलं जात. तर त्या हेलेनीवरूनच त्यांना, कारण ते त्याच्यामध्ये मेजॉरिटी होते ग्रीकचे लोक, म्हणून त्यांना हेलेनिस्ट फिलॉसॉफिकल म्हटलं. आणि त्याच्यामध्ये अनेक फिलॉसॉफी किंवा अनेक तत्वज्ञान आहे. त्याच्यापैकी हे दोन पंथ आहेत, एपिक्यूर पंथी आणि स्टोईक पंथ. आता आपल्याला त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करण्याची गरज नाही, फक्त त्यांचं बेसिक तत्वज्ञान काय आहे ते समजून घेऊया. जे एपिक्यूर पंथी किंवा एपिक्युरियन असं लिहिलेलं आहे, त्यांचं म्हणणं, त्यांचं बेसिक तत्वज्ञान काय होतं की प्लेजर, माणसाने आयुष्य क्रमत असताना माणसाचं आयुष्य किती शांत आणि वेदनारहित व्हावं ह्याकडे त्याने लक्ष द्यावं. असं मनुष्याने आयुष्य कंठावं. ते कशाद्वारे की त्या माणसाला शारीरिक कुठलाही त्रास होणार नाही. म्हणजे त्याने काय आता असं म्हटलं जातं की शरीराला म्हणजे नियमित आहार घेणं, नियमित एक्सरसाइज करणं, असं करून आपल्या शरीराची काळजी घेऊन जीवन जगणं. आणि दुसरी गोष्ट, होईल तितक्याने शांततेने जीवन जगणं गरजेचं आहे. कारण मनुष्याला ह्या जीवना पलीकडे जीवन नाही, हेच जीवन त्याने आनंदाने सर्व प्लेजर्स म्हणजे सर्व आनंद उपभोगून जगणं गरजेचं आहे. पण तो आनंद उपभोगत असताना आपण ज्याला म्हणतो ना हिप्पी फिलॉसॉफी, ज्याला प्रभूने म्हटलेलं आहे खा पी आनंद कर कसंही जग, तसं नाही. नियमामध्ये राहून आनंदाने आयुष्य क्रमण करणं हा एपिक्यूर पंथीची फिलॉसॉफी होती. त्याचप्रमाणे स्टोईक फिलॉसॉफी सुद्धा होती, ज्याविषयी शास्त्रामध्ये लिहिलंय. त्यांची फिलॉसॉफी अशी होती, त्यांचे बरेच प्रिन्सिपल होते, पण त्यांची मूळ प्रिन्सिपल किंवा मूलभूत तत्व ही होती की एकाने एथिकल लाईफ म्हणजे मॉरल लाईफ, व्हर्च्यू असलेली लाईफ, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की भ्रष्ट विचारांचे किंवा चुकीच्या मॉरली चुकीचे विचार, व्हर्च्यू नाही. व्हर्च्यूला मराठीमध्ये काय? नैतिकता. सॉरी, नैतिकता. हा, नैतिकतेचं जीवन जगणे यावर स्टोईक फिलॉसॉफीचा भर असेल की नैतिकतेने जीवन जगत असताना त्याने कशाचा अभ्यास करावा, तर्कशास्त्र आणि आजूबाजूच्या वातावरणामध्ये ज्या गोष्टी होत आहेत त्या समजून घेऊन त्याचा अभ्यास करून त्या नियमानुसार, म्हणजे एक तर निसर्गाच्या नियमानुसार आणि दुसरं म्हणजे नैतिकतेनुसार, जी मूलभूत नैतिकता परमेश्वराने मनुष्याच्या मनात घातली आहे, म्हणजे चोरी करू नये, हे आपणाला परमेश्वराचे नियम आधीच प्रत्येक मनुष्याला नैतिकतेने कळतं की आपल्यामध्ये मोरॅलिटी असते है ना, नैतिकता असते. चोरी करणं पाप आहे, चुकीचं आहे, जे माझं आहे तेच मी घेतलं पाहिजे, ही मूळ नैतिकता आहे. तर त्या नैतिकतेला धरून आणि निसर्गाला धरून जीवन जगलं पाहिजे, ही स्टोईक फिलॉसॉफी आहे. आपण लक्षात घेऊया प्रियांनो की त्यावेळी अनेक तत्वज्ञानी उभं राहत आणि ज्याला वाटे की हा बाबा ह्याचं तत्वज्ञान जीवन जगण्यासाठी मला योग्य वाटत आहे, तर मग काही लोक त्या तत्वज्ञानाचा स्वीकार करत आणि त्यांच्या अनुसार चालत. म्हणून त्यांना मग एपिक्यूर पंथी म्हणजे ह्या पंथाप्रमाणे चालणारे, ह्या तत्वज्ञानाप्रमाणे चालणारे, किंवा स्टोईक पंथी म्हणजे ह्या तत्वज्ञानाप्रमाणे चालणारे, असे ते लोक होते. आणि त्या लोकांवर आता त्यांच्या कानावर काहीतरी वेगळंच पडत आहे. हा काहीतरी वेगळंच सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त तारणारा, दुःख सहन, पुनरुत्थान, त्याच्यामध्ये तुमचं आणि माझं पुनरुत्थान होणं, हे काहीतरी नवीन गोष्टी ऐकत असताना त्यांना काय वाटत आहे, ते त्याला विरोध करत आहेत, ते त्याला आडवे आलेत असं वचनामध्ये लिहिलंय. आणि ते काय म्हणत आहे, हा बडबड्या है ना, असं वाटतं की हा काय बडबड करतोय, कारण त्यांना सगळं बाउन्सर कदाचित त्यांच्यासाठी एकदम नवीन आहे ना, म्हणून त्यांना असं वाटतंय की हा काहीतरी बडबड्या बोलत जातोय रोज येऊन.
आणि वचनामध्ये लिहिलंय असं त्यांना आणि परक्या दैवाची, कारण त्यांना प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव यहोवा याच्याविषयी माहीतच नाहीये. म्हणून ते काय म्हणत आहेत, त्यांना परके देव आहेत ना, त्यांच्यासाठी ज्या त्या मूर्त्या आहेत, अनेक अनेक मूर्त्यांनी भरलेलं त्यांचं शहर आहे. झ्यूसची मूर्ती असेल, हर्मिस, ज्युपिटर किंवा आर्टेमिस देवीची ज्या ज्या मूर्त्या त्यांच्यामध्ये बसल्या त्यांच्यासाठी तीच दैवता आहे. म्हणून त्यांना आता जेव्हा यहोवा परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा याबद्दल सांगितलं जात आहे, तेव्हा त्यांना वाटतंय की हा आम्हाला परक्या दैवतांच्या विषयी सांगत आहे, परक्या दैवतांची घोषणा करत आहे. त्याचं कारण दिलंय, कारण तो त्यांस येशू व पुनरुत्थान याविषयी सुवार्ता गाजवतो. इकडे पौलाने त्यांना जो बाजारामध्ये किंवा तिकडे जाऊन त्याने जी वचने सांगितली ती त्यांच्यासाठी नवीन आहेत, काहीतरी वेगळं ते ऐकत आहेत. पण जरी ते तत्वज्ञानाच्या मागे जाणारे त्या फिलॉसॉफी प्रमाणे लोक होते, तरी त्यांना रोज नवीन नवीन शिकण्याची उत्सुकता असे. आपण वचनामध्ये पुढे त्याचा अभ्यास करणार आहोत की त्यांनी देखील वचनाचा स्वीकार कशा प्रकारे केलेला. पण आज लक्षात घेऊया, आपण महत्वाच्या गोष्टी शिकलेलो आहोत की थैसलनिका येथील लोक आणि बिरुया येथील लोक, विशेषतः बिरुया येथील लोक आणि आतापर्यंत पौलाने जितक्यांना सुवार्ता सांगितली त्यांच्यामध्ये काय महत्वाचा फरक होता. ते मोठ्या मनाने उत्सुकतेने देवाचा वचनाचा स्वीकार करणारे आणि त्याही पेक्षा महत्वाचं जे वचन ते ऐकत आहेत त्याची पडताळणी करणारे लोक होते. आज तुमच्या माझ्याकडे अनेक सोर्सेस आहेत, युट्यूब आहे, फेसबुक आहे, ऑनलाईन प्रेयर्स आहेत किंवा ऑफलाईन तुम्ही बायबल स्टडी करत आहात. तुमच्या चर्चमध्ये देखील जे देवाचं वचन तुम्हाला प्राप्त होत आहे त्याची पडताळणी करून पहा. मेंढराच्या वेशात येणारे क्रूर लांडगे देखील आहेत, सावध राहा. देवाने सांगितलंय मनुष्यांविषयी सावध राहा. तुम्ही आणि मी ह्या शेवटच्या दिवसांमध्ये सावध राहणं गरजेचं आहे. कुणीही तुम्हाला आणि माझ्या समोर जसं